आज आहे 21 जून 2025. हा सर. आज सुद्धा ना विदर्भामध्ये कोकणात कोकण पट्टीमध्ये पश्चिम महाराष्ट्र या पट्ट्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे. तिकडे चालूच राहणार कोकणातला पाऊस. हा सर. ते तसा पट्टामध्ये नाशिक तिकडं कळवण तिकडं त्या पट्ट्यात सारखा चालू राहणार त्या तिकडल्या भागामध्ये. हा सर. पण ते पाऊस आपल्याकडे येईल ना ते. तर मग आज आपल्या इकडे तुम्हाला सांगतो आज 21 जून 22 आणि 23 आता विदर्भातली गोष्ट घेऊ. बुलढाणा जिल्हा, अमरावती, अकोला, त्याच्यानंतर इथं भंडारा, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, नांदेड, अकोला, अकोट इकडल्या भागामध्ये ना आज थोड्या सरी येतील. हा सर. आजच्यापेक्षा उद्या जास्त वाढतील. तुला येतील 22ला आणखीन वाढ होईल, 23ला त्याच्यापेक्षा थोड्या वाढ होतील, पण वेगवेगळ्या भागात पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही. म्हणून सगळ्यांनी याची पहिल्यांदा काळजी घ्यायची. हा सर. हा सर, म्हणजे शेतकऱ्यांना सध्या आता बाग बदलू 24 पर्यंत असे सर राहते. 25ला एकदम वार बंद होईल, 25-26ला. मग 27 पासून परत पुन्हा वातावरणात बदल होईल. मग मी म्हणलो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात, जुलैच्या पहिल्या आठवड्यात, मग 27 ते मग 5 जुलैचा पाऊस मग ते जोरदार परत. हा, म्हणजे 21, 22, 23 जून भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि 25 पासून वारा त्याच्यात पुन्हा बीड जिल्ह्यात देखील, परभणी जिल्ह्यात देखील, त्याच्यानंतर संभाजीनगरकडे, नगर जिल्ह्यात देखील आहे, इकडे जळगाव जिल्ह्याकडे, धुळे, नंदुरबार, पारोळा तिकडे देखील आहे. हा. आणि इकडल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर, धाराशिव तिकडे मात्र थोडा कमीच राहणार आहे. तिकडे काही एवढा नाही पडणार. हा सर, धाराशिव आणि पाऊस फक्त आता नाही विदर्भाकडे सर येणार आहेत आता ह्या उद्या 21, 22, 23. हा, म्हणजे 21, 22, 23 पर्यंत सध्या नॉर्मलच पाऊस आहे आणि भाग बदलत पाऊस आहे सर. भाग बदलत. हो, भाग बदलत. आज एखाद्या भागात झाले तर उद्या दुसरीकडे जातात, दुसरीकडे झाले परवा दिवशी तिसरीकडे, म्हणजे वेगवेगळ्या भागात जाणार आहेत. म्हणजे एकदम असं तुम्हाला सांगतो असं 15 दिवस पाऊस बंद होणार अशी गोष्ट होणार नाही. ती एक सांगा सगळ्यांना. नंतर लोकांना काय वाटतं की पाऊसच बंद, तसं नाही होणार. हा, म्हणजे 15 दिवस 20 दिवस तसं नाही होणार. फक्त काय वेळेला आज इकडे पडायला तर उद्या तिकडे पडायला. सुरुवातीपासूनच मी म्हणलो ना भाग बदलतात पाऊस म्हणून तुम्ही तुमचं हे घ्या, निर्णय घ्या म्हणून. हा, म्हणजे सध्या की शेतकऱ्यांना असं एवढं गरज नाही, त्यांना जीवनदान मिळण्यासारखा पाऊस पडणारच आहे. फक्त 21, 22, 23 आता भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि तसेच 25 पासून वारं बंद होईल आणि एक चांगला जोर होईल पावसाचा सुरू. आणि आपण ते 3x1 कापूस केलं ना, हा सर, त्याची आज उकरणी सुरू आहे बघा, माझी सुरू केली आणि खुरपणी देखील चालू केली. हा, नक्कीच सर, तो व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे जी वखरपाळी केली तसं. त्याचं काय करू आपण, एक रेकॉर्डिंग घेऊ ना.